मी बनवली होती बांगडा आणि मुशी फिश फ्राय आणि ही खूप छान अशी बनते। तर ह्याच्यासाठी मी एक मॅरिनेशनसाठी मसाला वाटून घेतला। त्याच्यामध्ये घेतली होती कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण समप्रमाणात आणि यांना दरदरीत अशी वाटून घेतली। त्यानंतर मग मुशीला स्वच्छ धुतलेली, त्याच्यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट, 1 चम्मच ही ग्रीन पेस्ट, मालवणी मसाला 2 चम्मच, हळद, थोडासा तिखट मसाला आणि आगळ टाकून घेतला म्हणजेच कोकमाचा रस आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि तांदळाचं पीठ टाकलं। तांदळाच्या पिठाने चांगली चव आणि क्रिस्पी अशी बनते आणि व्यवस्थित असा मसालाही लावून घेतला। त्यानंतर 10 मिनटं त्यांना मॅरिनेशन करून ठेवलं। नंतर बांगड्याला मॅरिनेशन केलं, त्याच्यामध्ये ग्रीन पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट, मालवणी मसाला, हळद आणि चवीपुरता मीठ आणि आगळ लावला। याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातला नव्हता आणि याला व्यवस्थित मॅरिनेशन केल्यानंतर मग रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतला। त्याच्यामध्ये व्यवस्थित या फिशला व्यवस्थित अशी डस्ट करून मग कढईमध्ये तळून घेतलं। कढईमध्ये तळून घेतल्याने सर्व बाजूने व्यवस्थित तळून जाते आणि छान अशी क्रिस्पी अशी बनते आणि ही करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आयडीला फॉलो करा। व्यवस्थित जेवण बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये बनवली होती डाळ भात, माझ्यासाठी पापड बनवला होता आणि फिश फ्राय। आर्याला, नरेशला जेवण दिला, सगळ्यांनी सोबत जेवण घेतला करून। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, बाय।